आहे. तर आपण 5वी नवोदय स्कॉलरशिप व इतर स्पर्धा परीक्षेसाठी जे काही आपला अंकगणिताचा भाग आहे त्यामध्ये आपण आज आपल्याला पदावली हा भाग आज आपल्याला बघायचा आहे. तर पदावली हा भाग आपल्याला समजून घेण्यासाठी तर आपल्याकडे एक कण, छे, भा, गु, बे आणि व आपल्याला हे घटक या पदावलीमध्ये आलेले असतात आणि ते आपल्याला बघायचे आहेत. तर क म्हणजे कंस असतो, छे म्हणजे कंसाचा गुणाकार किंवा जे काही कंसामध्ये दिलेली क्रिया असेल ती आपल्याला करायची असते. भा म्हणजे भागाकार, गु म्हणजे गुणाकार, हा भागाकार, त्याच्यानंतर गुणाकार आणि बेरीज व शेवटी आपल्याला वजाबाकी करायची असते. या स्टेप बाय स्टेप आपल्याला पदावली सोडवायची असते आणि हा एक परीक्षेसाठी येणारा भाग खूप महत्वाचा आहे. म्हणून आपल्याला या क्रिया पूर्ण व्यवस्थितपणे या स्टेप बाय स्टेप करायच्या असतात. तर आपण सुरुवात थोडं करूया की आपल्याला पहिलं गुणाकार, भागाकार, गुणाकार, बेरीज, वजाबाकी या टप्प्यातून जावे लागते. समजा एक आपण उदाहरण पाहू पहिलं की आपल्याकडे 20 भागिले 4 गुणिले 8 अधिक 9 वजा 5 असे एक पदावली आपल्याला दिलेली आहे. तर आपला नियमानुसार आपल्याला इथे कंस दिलेला नाही या गणितामध्ये, म्हणून कंसाच्या नंतरच्या ज्या काही क्रिया आहेत तर पहिली क्रिया भागाकाराची, आपण या दोन संख्याचा भागाकार करून घेऊ पहिलं. तर आपण पहिला जर भागाकार केला तर 4 आणि 5, 4 5 20, त्यानंतर उर्वरित भाग जशाच तसा घेऊ, 8 अधिक 9 वजा 5. यानंतर आपल्याला काय करायचे आहे, तर आपल्याला आता दुसरी क्रिया करायची आहे. आपली दुसरी क्रिया असते गुणाकाराची. मग गुणाकार आपल्याला 5 आणि 8 चा गुणाकार करायचा, 5 8 40, उर्वरित भाग घ्या, अधिक 9 वजा 5. यानंतर आपल्याला काय करायचे आहे, आता आपल्याला करायचे आहे आता बेरीज, 40 अधिक 9 49, उर्वरित भाग वजा 5. आणि आता 49 मधून 5 गेले तर तुमचे उरतील 44. तर अशा प्रकारे आपल्याला पदावली सोडवायची आहे. तर हा एक प्रश्न झाला. आपण एक अजून पुढे दुसरा एक पाहू. आपण एक कंस घेऊन पाहू. आता या प्रश्नामध्ये आपल्याला 30 अधिक 5 कंस भागिले 7 गुणिले 9 अधिक 12 वजा 10 या टाईपचा आपण प्रश्न आता घेतलेला आहे. तर या प्रश्नामध्ये आपल्याला पहिलं कंस सोडवायचं आहे. तर कंसामध्ये जी काही क्रिया दिलेली असेल ती अगोदर आपल्याला करून घ्यायची. इथे आपल्याला 30 अधिक 5 बेरीज आहे 35. त्यानंतर उर्वरित सगळा भाग्य 7 9 अधिक 12 वजा 10. आता आपल्याला दुसरी क्रिया, आता दुसरा आपला टप्पा असतो भागाकाराचा. 7 आणि 35, तर 7 5 35, उर्वरित भाग गुणिले 9 अधिक 12 वजा 10. आता आपला तिसरा गुणाकार, 5 9 45, उरलेला भाग 12 वजा 10. यानंतर आपल्याला काय बेरीज करायची, 45 आणि 12 हे झाले 57 मधून आता शेवटचा टप्पा आपल्याला वजाबाकी करायची. मग 57 मधून 10 गेले, उरले आपले 47. तर कंस आलेला असेल किंवा जे काही दिलेलं असेल तर आपल्याला स्टेप बाय स्टेप करत चालायचं. पहिलं कंस असेल तर कंस सोडवा, जी काही क्रिया दिलेली असेल ती सोडवायची. त्यानंतर आपल्याला भागाकार, गुणाकार, बेरीज आणि वजाबाकी अशा प्रकारे आपल्याला पदावली हा भाग सोडवायचा असतो. आपण अजून एक उदाहरण पाहू. शंभर अधिक 5 भागिले 5 गुणिले 5
+5 आणि वजा सुद्धा 5च. अशा प्रकारचा आपल्याला एक प्रश्न आता आपण घेतलेला आहे. तर सर्वप्रथम आपण इथे बेरीज करू. 105 भागिले 5 गुणिले 5 अधिक 5 वजा 5. आता आपली क्रिया असेल भागाकाराची. 5 दुनी 10 5 एक 5 21 आला भागाकार. त्यानंतर गुणिले 5 अधिक 5 वजा 5. आता आपल्याला 21 चा आणि 5 चा पुन्हा गुणाकार करायचा. 5 एक 5 5 दुनी 10 105 आले. परत अधिक 5 वजा 5. आता आपण बेरीज करणार. 105 आणि 5 110 मधून 5 कमी करा. तुमचं उत्तर येईल 105. अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला नवोदय आणि स्कॉलरशिप मध्ये विचारले जातात. तर एक सोप्या पद्धतीने असे प्रश्न आपण सोडवायचे आणि दिलेल्या स्टेप बाय स्टेप जर आपण क्रिया केल्या तर आपलं उत्तर सहज निघू शकतं. एक शेवटचा प्रश्न आपण पाहू. 6 भागिले 6 गुणिले 6 अधिक 6 वजा 6. सर्व गणितामध्ये आपण 6च घेतलेले आहेत. इथे आपल्याला पहिली क्रिया करायची 6 आणि 6चा भागाकार. 6 एक 6 गुणिले 6 अधिक 6 वजा 6. आता गुणाकार करा. 6 एक 6 अधिक 6 वजा 6. आता बेरीज करा. 6 6 12 वजा 6. आता 12 मधून 6 गेले तर उरले 6च. तर अशा प्रकारे आपल्याला पदावली हा प्रकार सोडवता येतो. खूप सोपा आहे. फक्त पहिली क्रिया कंस, त्यानंतर भागाकार, त्यानंतर गुणाकार, त्यानंतर बेरीज आणि शेवटी वजाबाकी. अशा प्रकारे आपल्याला हा प्रकार सोडवायचा असतो. तर हा प्रकार या 2-4 उदाहरणावरून तुम्हाला समजला असेल. तर समजला असेल तर पुढील व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.